तुमचे पण लेकरं कंटाळा करतात का फुलगोबी खाण्यासाठी? कारण प्रत्येक लेकराला फुलगोबी म्हणलं की एकदम कंटाळा येते. नाही भाजीपाला खाणं म्हणलं की त्यांना तर खूपच कंटाळा येतो. लेकरांना सर्वात जास्त आवडणं म्हणजे बाहेरचं पदार्थ. दुकानचा, हॉटेलचा, पिझ्झा, बर्गर हे सगळं खातात, त्यांनाच तेच आवडते. पण आपण एक विसरतो की जे आपण लेकरांना खायला देतो ते आपल्या लेकरासाठी पौष्टिक नसते. कारण भाज्या-पाले खाणं हेच लेकरासाठी खूप छान आणि मस्त पौष्टिक राहते. तर बघा, मी तुम्हाला अशी एक पदार्थ करून दाखवते की तुमचे लेकरं नेहमी म्हणतील की मम्मी आमच्या डब्याला टिफिनलासुद्धा आम्हाला हेच बनवून देत जा. तर मी बनवणार आहे आज फुलगोबीचे पराठे. तर कसे बनवते मी पराठे ते तुम्ही नक्की बघा. तर मी कसं सगळे फुलगोबीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. कारण माझ्याकडं खिसणी नव्हती. तुमच्याकडं जर खिसणी असली तर हे फूल छान असं बघून घ्यायचं, कारण याच्यात किडे-काडे राहतात. त्याच्यामुळं छान बघून घ्यायचं आणि खिसणीनं खिसून घ्यायचं. माझ्याकडे काही खिसणी नव्हती, त्याच्यामुळं मी असे छान असे मस्त बारीक-बारीक तुकडे करून घेतले आणि बघा किती छान तुकडे केले. कारण याच्यात किडे राहतात, त्याच्यामुळं मी काय केलं, पाणी घेतलं, पाण्यामध्ये टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकलं ना की पाण्यामध्ये जे किडे राहतात ना ते मरतात आणि खालीच राहतात. मग मी स्वच्छ धुवून घेतले, दुसऱ्या पाण्यामध्ये काढून घेतलं. मिठाच्या पाण्यातून मी हे गोबी काढून घेतली, कारण याच्यामध्ये काही जंतू वगैरे असले तर ते सर्व मिठाच्या पाण्याने निघून जातात. नंतर मी मिक्सरमधून बघा छानपैकी असं मस्त बारीक करून घेतलं. बघा मी किती छान असं बारीक केलं. जास्तसुद्धा बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच राहू द्यायचं, कारण आपल्याला वाटलं तर पाहिजे की हो फुलगोबीचेच पराठे आहेत म्हणून लेकरांना खाताना सुद्धा चव लागली पाहिजे. छान अशी चव लागते. थोडेसे जाडसरच असले तर आपण खिसणीमधून सुद्धा खिसलं ना की ते जाडसरच राहते. तर खिसणीमधून सुद्धा खिसून घ्यायचं. ज्याच्याकडे खिसणी, माझ्याकडे खिसणी नव्हती त्याच्यामुळं मी मिक्सरमधून काढून घेतलं. तर बघा असं छान मस्त मी सगळं असं खिसून घेतलं मिक्सरमधून. आणि छान आता याच्यामध्ये कोथिंबीर असा बारीक कट करून घेते, कारण कोथिंबीरनं छान अशी चव येते आणि मस्त लागतात. तर मी असा कोथिंबीर छान असा बारीक करून घेतला. याच्यामध्ये लागणारे जे मसाले आहेत ते पण ॲड करून घेते. तर याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलं. तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी ओवा, तर ओवा असं छान असं मस्त हातावर चोळून घेतला. कारण मी याच्यामध्ये थोडासा मसाला टाकला चवीनुसार, थोडंसं मीठ टाकलं आणि बघा मी घेतले. नंतर मी याच्यात थोडीशी अद्रक सुद्धा खिसून टाकते, कारण अद्रकीनं पण छान अशी टेस्ट लागते आणि भारी लागतात. त्याच्यामुळं मी याच्यामध्ये बघा अद्रकसुद्धा खिसून घेतली. माझ्याकडे खिसणी नाही, बघू शकता तुम्ही. माझ्या चहाच्या चाळणीलाच खिसणी होती थोडीशी अद्रक खिसायची, त्यानेच मी अद्रक खिसून घेतली. तर मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते, कारण हळद तर आपली टाकायची बाकीच होती. हळद नाही टाकली तर मग कलर कसा येईल. थोडेसे जिरे पण सुद्धा टाकून घेतले चवीनुसार आणि याला छान असं मस्त असं एक जीव करून घेते. आता मिक्स करून घेते. छान आपलं पुरणासारखं तयार झालं पाहिजे. तर बघा दिसते ना भारी एकदम पुरणासारखं. आपल्या लेकरंसुद्धा खाताना त्यांना चव लागली ना एकदा की लेकरंसुद्धा खाताना खातील, नेहमीच मागतील. कसं लेकराला पौष्टिक देणं हे आपल्या हाती असते आणि त्याचं कसं बनवून द्यायचं ते पण आपल्याच हाती असते. तर मी इथं कणिक मळून घेतली, तर पीठ मळून घेतलं, छान इथं उंडा करून घेतला आणि आता मी याची पराठे लाटून घेते. तर मी पराठे कशा प्रकारे लाटून घेते तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पण नक्की बघा. तुम्ही कशा प्रकारे लाटता ते पण मला नक्की सांगा. तर बघा मी अशा प्रकारे याला दोन अशा छोट्या छोट्या पोळ्या करून घेते. दोन कानी मंदात भरून घेते. कसं मला फुटायची भीती वाटते, कारण ते जाडसर राहते, पुरणावानी नसते. पुरण कसं आपलं मऊ मऊ राहते आणि लुसलुसीत राहते. त्याच्यामुळं बघा मी याच्या दोन पोळ्या घेतल्या छोट्या छोट्या करून आणि आता या जे आपण हे केलं मिश्रण केलं त्या मिश्रणचा छान असा गोळा बनवून घेऊया. मस्त असे सुगंध येत होता ना, छान मस्त सुगंध येत होता बाबा, की पराठा जर शेकला तर कितीकच छान सुगंध येत होता. मग मी असं गोल म्हणलं याला गोल तर नाही जमणार. मग मी थोडंसं याला चापट केलं आणि चापट केल्यानंतर दुसरी जी पोळी होती ती त्याच्यावर ठेवली आणि त्याच्यावर ठेवली. आता मस्त छान झालेलं आहे. तर मी आता एखाद्या भांड्याच्या सहाय्यानं याला कट करून घेते. तर बघा मी याला चौकून असं चापटून घेतलं आणि एक डब्बा घेतला. त्या डब्याने असं पुरीवाणी आपण पुऱ्या करतो ना डब्याच्या, तशा करून घेतलं. ते बाजूचा जो भाग होता तो काढून घेतला. आता मस्त आपल्याला जास्त पिठाळ पण लागणार नाही आहे आणि काय नाही, आपली पोळीसुद्धा फुटणार नाही, मस्त छान लागेल. तर मी आता मस्त याला लाटून घेते आणि मस्त असं ट्राय करते. तर तुम्ही कसे करत असता, तुम्ही कशा प्रकारे करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला ज्यांनी कोणी लाईक नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का, विसरू नका. सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करून जा. तर मी बघा छान मस्त असे पराठे लाटून घेतले. माझे पराठे पण बघा मस्त छान दिसत आहेत. जास्त पीठ पण नाही, जास्त पीठ असलं नाही की मग जास्त. तर मी उचलायला गेली तर ते एकदम फाटलं. मग मला परत ते जोडून परत लाटावा लागला. नंतर मी परत त्याला चिटकून दिलं ते आणि परत लाटला, कारण माझा खाली चिटकला होता. पीठ थोडंसं कमी पडलं होतं, पराठ्याला जास्त पीठ पाहिजे.
खालून कोरडं पीठ कमी पडलं होतं त्याच्यामुळे हे बघा आपला पराठा तयार झालेला आहे मस्त. आणि आता हे मी ताव्यावर टाकून घेते आणि मस्त शेकून घेते. तर याला आम्ही आधी तेल लावलेलं नाही आहे, नंतर तेल लावते. आधी छान याला आरतून परतून भाजून घेते आणि नंतर मग वरतून लावते. बघू आता आपला पराठा शेकला की नाही शेकला ते उलटून बघू. तर बघा दिसायला पण एकदम भारी दिसते, असं वाटते याच्यामध्ये पुरणच आहे काय पिवळं जरत. वाव, मस्त असा पराठा झालेला आहे आपला. बघा किती छान मस्त असा झाला आहे ना पुरणपोळीसारखा. तुमचे लेकरं पण खातील ना तर मस्त असं मजा मारून खातील. तर तुम्ही कशा संग खात असता? आता मी पराठा मस्त शेकणार आहे, वरतून खालून तेल लावणार आहे. तुमच्याकडे तूप असेल तर तूपसुद्धा लावू शकता. माझ्याकडं तूप नव्हतं, माझं तूप संपलं होतं त्याच्यामुळं मग मी तेलाने शेकला. तर तेल असो किंवा तूप असो जरा जास्तच लावायचं पराठ्याला आणि मस्त असा खम्मक भाजून घ्यायचा. लुसलुशीत नाही ठेवायचा, मस्त खम्मक भाजला ना असा कडक थोडासा की मस्त भारी लागते पराठा. आणि मी मस्त याला इकून तिकून तेल लावून असं मस्त खम्मक भाजून घेतला. बघा माझा मस्त भाजत आहे, मस्त असं कडक भाजत आहे. मला असा कडकच पराठा आवडत आहे आणि कडक असला ना की थोडा चविष्टसुद्धा लागते. नरम म्हणला ना की ते लुसलुशीत वेगळाच लागतो थोडा, त्याच्यामुळं मग मी गचगच लागतोय तो नरम असला की मग मी त्याच्यामुळं कडकच भाजते. तर बघा आपला छान असा पराठा भाजतला आहे आणि हे आता कशासंग खाणार आहे? तुम्ही कशासंग खात असता? मी तर छान मस्त दही आणलं आणि दह्यासंग खाणार आहे. तुम्ही लेकराला सॉस संगसुद्धा देऊ शकता. टमाटर सॉस राहते ना त्याच्या संग देऊ शकता किंवा दह्यासंग देऊ शकता. मी तर दहीच आणलं. बघा आपला पराठा एकदम भारी असा कडक झालेला आहे आणि मस्त याच्यामध्ये असं गच्च आपलं हे भरलेलं आहे सारण. बघा किती छान दिसत आहे.